अर्थातच सलामीची जोडी मैदानात जाताना आपण पाहतोय शुभम आणि प्रथमेश इंटरनॅशनल दर्जाचा खेळाडू अर्थात शुभम जाधवला आपण पाहतो मित्रांनो। अर्थात सुंदर कामगिरी केली होती ऐतिहासिक गोळकोट डक्का मैदानावरती आपण पाहिलं तर ज्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं त्या संघाचा तो एक खेळाडू होता। विनंती करतो क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज। राजेश्वर राजेश्वर सुपर किंग संघाचे कर्णधार आपण विनंती करतो पण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। अर्थात अत्यंत महत्त्वाची मॅच आहे। पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर आपण पाहिलं तर अर्थात दर्जेदार विजय संपादन केला होता। 39 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम फलंदाजी आपण प्रथमेशची पाहिली होती, आपण प्रशांतची पाहिली होती। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज विनंती करतोय। वारंवार सूचना केल्या जातात या सामन्यासाठी पंच म्हणून वैभव नाईक आणि दुसरे पंच आपण पाहिले तर अर्थातच माफ करा वैशाल नाईक कामगिरी पाहत आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर तुषार मोरे पंचांच्या भूमिकेत। चला शिवसेना युवासेना शाखा आवाशी आयोजित भगवा चषक 2022 भगव्या वातावरण करतो कृपया व्यासपीठावर आसन असतो व्हा। अर्थातच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्याने 8 राज्यामध्ये प्रतिम असं समालोचन केलंय। त्यानंतर भारत बांगलादेश सामन्याचं समालोचन प्रशांत आदवडे सर आमच्यासोबत जोडले जातात, धन्यवाद। पुन्हा राजेश सज्ज होतं रॅन्टम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा वेगवान चेंडू कट केल्या तडम्यांच्या पट्ट्यात सुंदर क्षेत्ररक्षण आहे। धावमात्र मिळते, एकने धावसंख्या वाढते। स्थिती आपण पाहिली तर 6 धावा, षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय। उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपण पाहिलं तर आजच्या सत्रात ह्यानंतर ग्रँड फिनालचा अंतिम सामना आणि एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर थोड्याच वेळात आपण पाहिलं तर शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सचिनभाई कदम यांचं देखील आगमन होणार आहे। त्या अशा संकेत देखील आम्हाला येत आहेत। एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय। पुन्हा एकदा राजेश सज्ज होतोय, रॅटॅप ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे। खेळण्यासाठी सज्ज होतोय शुभम जाधव। हो आकुट टप्प्याचा चेंडू सुंदर पटका, इथं मात्र पॉईंटच्या डोक्याने चेंडू जातो सीमारेखा पार, 1 बाउन्स 2 पाऊंड खणखणीत दणदणीत चौकार। धन्यवाद धन्यवाद। विकेटच्या पटलावरती काय कमबॅक दिलाय, काय प्रत्युत्तर दिलंय। इथे मात्र डॉट चेंडू आहे, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे। पाटा विकेट आहे आणि पाटा विकेटवर भन्नाट गोलंदाजी आपण पहिल्या सत्रापासून पाहतोय। त्यातील एक दर्जेदार चेंडू हाताळला जातोय अर्थात राजेश सोटतेच्या माध्यमातून। पुन्हा एकदा राजेश सज्ज होतोय, रॅटम ओव्हर द विकेटचा मारा शुभमसाठी। हो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर कट होत आहे, दिशा बदलतोय। अर्थात यष्टीरक्षक कोणत्या प्रकारे चूक करत नाही। दरम्यान पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाने समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 10, चांगली सुरुवात आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय या पहले ओवर का खेल अगर देखें तो वो 10 रन जरूर बने, लेकिन उसके बाद में स्ट्राइक रोटेट नहीं हुआ, नहीं तो यही आंकड़ा 14-15 की तरफ जा सकता था।
आपने हर गेंद के ऊपर जो प्रहार करने की जो कोशिश की, तो वो 2 बार आप सफल हुए थे। तो उसके बाद में बेसिक चीज़ें मतलब लाइफ लाइन को आप थोड़ा भूल गए, इसीलिए स्कोर 10 रन। येस, अर्थात आपण पाहिलं तर पहिल्या 4 चेंडू होते प्रशांत आपण 10 धावा येताना पाहिलं तर नंतरचे शेवटचे 2 चेंडू डॉट होते. सुंदर कमबॅक केले आणि राजेश रोटे देखील सिद्ध केलं मी देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलोय, जिंकण्यासाठी आलोय आणि अप्रतिम असं शेवटचे 2 चेंडू आपण पाहतो. इथे मात्र षटक संपतंय, गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. मेंटेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गिरीश कोचरेकर. गिरीश कोचरेकर सरांनी आपण पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये मित्रांनो एका महत्त्वपूर्ण सामन्यात निर्धाव षटक टाकलं होतं. ह्या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत निर्धाव षटक टाकण्याची कामगिरी कुणी केली असेल तर अर्थात गिरीश कोचरेकर. मित्रांनो त्यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण पाहतोय. हो, इथे मात्र आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिला ब्रेक तो धाव संख्या 10 वरती बाद झालेला फलंदाज प्रथमेश बॅक टू द पॅव्हल. देकर यांच्याकडून 1,000 रुपयाचे पारितोषिक या झेलसाठी आलेले आहे आणि एक महत्त्वाचा बळी देखील मिळतो. डान्सिंग डाऊन द बकेट एक चांगला फटका निश्चित खेळला होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला जो क्षेत्ररक्षक आहे त्याने अत्यंत दर्जेदार झेल पकडला. त्यामुळे पहिला ब्रेक थ्रू दिला जातोय आणि ही खासियत आहे. आपण बघितलं तर महत्त्वाचा गोलंदाज गिरीश कोचरेकर मैदानामध्ये आहे. मिडल ओव्हर ज्याने टाकलं होतं या सकाळच्या सत्रामध्ये तोच गोलंदाज यावेळेला यशस्वी ठरतोय आणि ही जी जोडी घातक ठरू शकली असते ती जोडी फोडली जाते. अर्थातच ज्या पोलीस रूपाचा चेंडू होता, फटका चांगला होता, एलिव्हेशन कमी होतं, प्रॉपर टायमिंग होत नाही, त्याचं रूपांतर झेलमध्ये होत आहे. फलंदाज बाद. धन्यवाद सर. आपण पाहतो या स्पर्धा पाहण्यासाठी गोंदेगावचे ज्येष्ठ शिवसैनिक संदीपजी आंबरे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठ या. संदीपजी आंबरे. पुढचा चेंडू ओहो हो, काय चेंडू हाताळलाय. खरोखरच कालच्या षटकाची आठवण करून देणारं सुरुवात आपण पाहतोय. अर्थात गिरीश कोचरेकर. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद, दुसरा चेंडू डॉट. आणि मित्रांनो आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या माध्यमातून जो नवीन फलंदाज मैदानात आलाय ना अर्थात तुषार, मैदानाच्या मध्यभागी आपण पाहतोय तुषार नॉस्टेकला आपण पाहिलं तर शुभम जाधव राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे. मित्र टेनपिलच्या माध्यमातून देखील आपण या शुभमला खेळताना पाहिलं होतं. इथे मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गिरीश राईट ऑफ द विकेटचा मारा तुषारसाठी. ओ हो हो, काय षटक आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे मित्रांनो. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, एका फलंदाजाला बाद केले, 2 चेंडू डॉट टाकलेत. गिरीश कोचरेकर अप्रतिम गोलंदाजी आहे मित्रांनो. खरोखरच मेंटेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे जे की हाणामारीचं षटक म्हटलं जातं. इथे मात्र जखडून ठेवलंय. कंजूस गोलंदाजी आपण पाहतो गिरीशची. पुन्हा एकदा बॅट चिकट घेऊन इथे मात्र तडम्यांच्या पट्ट्यात ओहो हो, खराब क्षेत्ररक्षण आहे, खराब क्षेत्ररक्षण आहे. आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, अर्थात कव्हर केलं जात आहे. तोपर्यंत 2 धाव मिळतात तुषारला, 2 धाव मिळतात अर्थातच मोपरे संघाला. स्थिती आपण पाहिली तर अर्थातच पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात 1 गडी बाद 12 धावसंख्या फलकावरती लागते. कट्टर शिवसैनिक आदरणीय संजय लंबू श्रीराम आंबरे यांच्याकडून थोडंसं अनोखं बक्षीस या ठिकाणी लावलं जाते. 3 डॉट बॉल टाकले तर 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला. यस, गिरीश पुढचा चेंडू. हो, इथं आपण पाहिलं तर बक्षीस लागलं. 1-2 डॉट येताना आपण पाहिलंय. आणि अर्थातच ह्या षटकात काय सुंदर गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट, नंतर डॉट, नंतर 2 पुन्हा डॉट. अप्रतिम षटक आहे, केवळ 2 धावा. आणि खरोखरच म्हटलं जातं अचूकतेचं माहेरघर गिरीश कोचरेकर हे सिद्ध करून दाखवलंय. पुन्हा एकदा रायत्या फोर्थ विकेटचा मारा आहे. ओ इथे मात्र बॅक टू बॅक आपण पाहिलं 2 चेंडू डॉट, मात्र षटक संपतंय. प्रशांत इथे जे पारितोषिक लावलं ना 3 चेंडू डॉटसाठी, इथे षटक संपतंय. 3 चेंडू डॉट टाकलं तर लंबू श्रीराम आंबरे अर्थात कट्टर शिवसैनिक आहेत यांच्याकडून हे पारितोषिक लावलेलं आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. मैदानामध्ये आपण पाहतोय बघबा षटकाचा बाद सेमीफायनलचा दुसरा मॅच. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत येऊया. 3ऱ्या षटकाचा अद्भुत खेळ निश्चितच आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
आपण पाहिलं 5 षटकांची लढत आहे. इथे 2-1-1 गोलंदाजीचं पृथक्करण आहे. अर्थात गिरीश जर गोलंदाजीसाठी आला आणि पहिला चेंडू डॉट टाकला तर ₹500 मानकरी ठरू शकतो. एक गोष्ट तर खूप चांगली झाली की ज्या पद्धतीने पहिल्या षटकात 10 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर गिरीश कोचरेकरला संधी दिली गेली, त्या संधीचं त्यानं सोनं केले आणि खूप चांगले षटक टाकले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तो परत एकदा आला आणि पहिला चेंडू डॉट टाकला तर मात्र ₹500 पारितोषिक संजय श्रीराम आमरेचे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांच्या माध्यमातून मिळू शकतो. परंतु आता प्रॉब्लेम या ठिकाणी एकच झालेला आहे, राजेश सोरटेला पुन्हा आणलेला आहे. अर्थात राजेश गोलंदाजीवरती होते. पुढचा चेंडू ऑफ द विकेटचा मारा, इथे मात्र फटका फसतोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल चेंडू खाली येतोय. हो, इथे मात्र जेल सुटतोय. मित्रांनो, पण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती अशा प्रकारची संधी अर्थात शुभम जाधव सारख्या दिग्गज खेळाडूला देणं म्हणजे मोठी चुकी आहे. मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे, कारण क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं आहे दिग्गज खेळाडूंना जेव्हा जेव्हा दिवदान मिळालं आहे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर त्यांच्या बॅटमधून धावा देखील येताना आपण पाहिल्या आहेत. इथे मात्र तिहेरीच्या टोल्याने स्थिती पण पाहिली तर अर्थातच 15 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3 राजेश कोष्टीचं पहिलं षटक 10 धावांचं. तदनंतर आपण पाहिलं तर राजेश कोष्टीसाठी देखील पारितोषिक ऑन होतं, कारण शेवटचे 2 चेंडू डॉट टाकले होते, पण ह्या चेंडूवरती 3 धावा आल्या आहेत आणि अर्थात बक्षीस मात्र हुकते. पुन्हा एकदा राजेश राईट ओव्हर द विकेटचा मारा, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू. इथे मात्र अभिजित दुधे चेंडूवरती येतोय, 1 धाव मात्र मिळते, धावसंख्या 1 निवड. तिथे पण पाहिली तर मित्रांनो या सामन्यात ते 3रं षटक आहे, धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा. सुंदर अचूक गोलंदाजी आपण पाहिली होती. अर्थातच गिरीश कोचरेकर कमबॅक केलं होतं, कारण जेव्हा पहिलं षटक 10 धावांचं येतं ना तेव्हा तो मोमेंटम असतो, तो रोखणं फार कठीण असतं. ती कामगिरी केली होती गिरीशने. पुन्हा एकदा राजेश, इथे मात्र सुंदर फटका आहे, शुभम जाधवच्या बॅटमधून निघालेला षटकार, छत्रपती शिवाजींची तळपती तलवार आणि शुभम बॅट आपण आणि मगाशी ह्याच खेळाडूचा प्रशांत झेल सुटला होता, ह्या शुभमचा झेल सुटला होता. त्यानंतर मी बोललेलं वाक्य सिद्ध होत आहे. पुढच्या चेंडूवरती षटकार मारला राजेशचा पुढचा चेंडू, हो, एक वेगवान भन्नाट वेगन टाकलेला चेंडू होता. बॅकफुटला जाऊन सेन्सिबल क्रिकेट खेळलं आहे. क्रिकेट आपण पाहिलं तर चेंडूवर ढकललं आहे, कव्हरच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो आणि एक सेन्सिबल क्रिकेट आहे, कारण आदल्या चेंडूवरती षटकार आला आहे म्हणजे पुढच्या चेंडूवरती देखील षटकार म्हणणं गरजेचं नाही आहे. अशावेळी डॉट चेंडू देखील येताना आपण पाहिले तर इथे मात्र सुंदर सेन्सिबल क्रिकेट आहे. धावसंख्या 1ने वाढते, स्थिती आपण पाहिली तर 23 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय राजेश सोरटेचा पुढचा चेंडू, हो, इथे मात्र सुंदर वेगवान चेंडू पण पाहतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पण पाहिला आणि आता 23 धावा फलकावरती लागतात. 23 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस नाव 3rd ओव्हर. 5 षटकांची लढत आहे. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. राजेश सोरटे इथं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टायमिंग मात्र होत नाही आहे. आपण पाहिलं तर पॉईंटच्या पट्ट्यात चेंडू पुन्हा एकदा अभिजित चेंडूवरती येतोय, धावसंख्या 1ने वाढते. स्थिती आपण पाहिलं तर 24 धावा, 3 षटकं देखील संपतायत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 24. आणि प्रशांत, आपण पाहिलं तर तुम्हाला 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल, कारण संपूर्ण जो संघ आहे त्याच्यात खोलवर फलंदाजी आहे. आपण पाहिलं तर कालच्या सत्रात सुंदर फलंदाजी केली होती. अर्थातच प्रथम सलामीचा फलंदाज आपण पाहिलं तर योगेश फेंडकरने चांगली फलंदाजी केली. तदनंतर आपण पाहिलं तर रणदीप तुषार आहे, आज बबलू देखील ॲडिशनल वाढला आहे, राजेश सोरटे फलंदाजी करतो आणि ते मात्र 3 षटके संपत आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या होते 24 धावा. येणाऱ्या 2 षटकात काय घडतंय, काय बिघडतंय सांगण्यासाठी एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज. यस, ओट टू प्रशांत सर, डीजे. धन्यवाद 2 मिनिट सर. क्रिकेट म्हटलं की काय शब्द शोधून काढलाय, ATM मशीन अजय आमरे. आणि खरंच त्याचा अनुभव मी 10 वर्ष घेतलेला आहे. कलाकारांचं कौतुक करणारे हे व्यक्तिमत्व व्यासपीठावरती अजय आमरे यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर संदीपजी आमरे इथे उपस्थित आहेत. मी सुमित आमरे यांना विनंती करतो आपण कृपया त्यांचं स्वागत करावं. संदीप आमरे. त्याचबरोबर शेल्डी गावचे सरपंच अमोलजी मोरे इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर या. अमोल आमरे, माफ करा, अमोल आमरे.
त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ शिवसैनिक औशेगावचे विनोद उर्फ बावा आमरे हे देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे, कृपया व्यासपीठावर या. शुक्रिया संजोग, शुक्रिया बाबला. सतीश आमरे इस वक्त हमारे कॉम्बॉस में है. मंच पर बहुत सारे मेहमान और अब मंच की तरफ एक अच्छा माहौल बना हुआ है. तो मैदान के अंदर देखे तो बल्लेबाज तुषार और एक तरफ शुभम जाधव. अभिजीत दूधे गेंदबाजी करने के लिए तैयार. ओहो, अच्छी गेंद, खराब शॉट सिलेक्शन बल्लेबाज की तरफ से. इनकी परेशानी क्या है मैं आपको बताता हूं. जब ये बॉल खेलने के लिए जा रहे हैं ना, तो बॉडी का बैलेंस लेग स्टंप के बाहर जा रहा है, और टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर है. जब शुभम जादव बल्लेबाजी करते हैं ना, तो वो करीब खेलते हैं. तो भाई आपको वो बड़े शॉट नहीं खेलने हैं, बताने की जरूरत नहीं है. आप सिंगल लीजिए और दूसरी एंड की तरफ जाइए. सिंपल फंडा, लेकिन आप उसको भूल पा रहे. आप एक बार भी देखिए, समझ नहीं पा रहे कि क्या करना है. शुभम जादव ने मंत्र जरूर दिया है, इनको ज्यादा स्ट्राइकर एंड की तरफ रखने की कोशिश गेंदबाज करेंगे. और काबिलियत है अभिजीत के पास, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा करते हैं. लगातार दूसरी गेंद बिंदी गेंद हो सकती है. और कौन सा बल्लेबाज आउट होने वाला है, तुषार या शुभम? ये तुषार क्या कर रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा. ना खुद खेल पा रहे हैं, ना सामने वाले को खेलने का मौका दे रहे हैं. समस्या है इस वक्त. शुभम बैक टू द पैवेलियन. लगातार दो अगर देखें तो बिंदी गेंदें आई है. और संजय श्री राम अमरे इनकी तरफ से बिल्कुल 500 का इनाम है. लगातार 3 बिंदी गेंदें खेलने के लिए. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ाई क्रिकेट का रंग में भंग. कौन आपण पाहतोय शेल्डी गावचे सरपंच अमोलजी आमरे इथे उपस्थित आहेत. मी शाखाप्रमुख राजन पाष्टे यांना विनंती करतो, अमोल यांचं स्वागत करावं. तुषार क्या करने की कोशिश करे तो कुछ समझ में नहीं आ रहा. और 2 गेंदें बिंदी गेंदें आए तो इसका मतलब वही होता है ना कि आप दूसरी एंड पर जो बल्लेबाज है भाई उनको मौका दीजिए. वो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. अभी देखिए यहां विकेट रनआउट की तरफ पर आया है. तुषार मैदान के अंदर है. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल इस वक्त प्रसाद. रन संख्या कुल मिलाकर कर देंगे तो स्कोर 24 रन. त्याचबरोबर मी सुमित आमरे यांना विनंती करतो, मयूर आमरे इथे उपस्थित आहेत युवा सेनेचे, त्यांचं देखील स्वागत करावं. अभिजीत बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. तो मौका है, अगर वो लगातार 3 बिंदी गेंदें डालते तो 500 का इनाम मिल सकता है, खास करके एक बार गेंदबाज अभिजीत उदय के लिए. बिल्कुल इस वक्त अभिजीत दूध गेंदबाजी कर रहे हैं. गेंद को इनसाइड पर खेलना चाहते थे, टिप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर गेंद नहीं आई है. समस्या है, जिंदगी की एक अजीब परिभाषा है. सबर गई तो जन्नत, नहीं तो तम. अशा पद्धतीने ही स्पर्धा सुरू झाली. त्यांचे काय योगदान आहे, योग्य वेळी त्याचा उल्लेख आवर्जून होणार आहे. परंतु मैदानामध्ये मोपरे संघ अडचणीत आलाय. तुषारवरती फार मोठी जबाबदारी. अप्रतिम अशा प्रकारचं क्रिकेट यापूर्वी शुभम जाधव खेळत होता, परंतु तो बाद झाल्यानंतर अडचणी मांडलेल्या आहेत. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन फिलहाल गेंदबाज की तरफ से. अभिजीत दूधे गेंदबाजी कर रहे हैं. फील्डिंग देखे तो फ्लाइंग स्लिप है, गली की तरफ खिलाड़ी मौजूद. एक्स्ट्रा कवर है, उड़ाया आसमान की तरफ. जो वादा किया वो निभाना पड़ेगा.
तुषार जोरदार प्रहार, गेंद बॉल लाइन के बाहर, शानदार शानदार छक्का। का 30 रन, बड़ी पारी खेलने की जरूरत है, तब जाकर मजा आएगा इस मुकाबले में। सेमीफाइनल का दूसरा मुकाबला आप देख रहे हैं। टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद चल रही है। देखिए हर गेंद को एक स्टाइल में आप खेल रहे हैं, वो परेशानी है। इससे पहले गेंद टिप्पा खाने के बाद आपके शरीर की तरफ आ रही थी तो वो पुल शॉट परफेक्ट है, लेकिन अभी देखिए तो छठे स्टंप की तरफ गेंद है, टिप्पा खाने के बाद नीचे रहती भी, और इस गेंद को भी आप डीप मिड विकेट की तरफ लेकर जाना चाहते थे तो वो शॉट अच्छा नहीं है। अच्छी गेंदबाजी अभिजीत की तरफ से। रन संख्या 30 रन, ओवर चौथा प्रगति पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद अगर देखें तो नीचे में रही है, ज्यादा ऊपर नहीं आई है। ऑफ साइड पर खेलना चाहते थे लेकिन पोजीशन में नहीं थे। आखिर गेंद पर बिंदी है। ओवर समाप्त हुए 4 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 30 रन, 3 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए मोपरी महान छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं। आप देख रहे हैं युवा सेना शिवसेना प्रेजेंट भगवा चषक 2022। ओ अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल था, अच्छा बाउंसर। रोहित परब गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद बहुत अच्छी थी और गेंद की लाइन और दिशा बहुत अच्छी, खास करके जब आप बाउंसर डालने की कोशिश कर रहे हैं ना तो या तो ये कान से जानी चाहिए करीब से छिट्टी बजाती हुई, या परफ्यूम डिलीवरी जो एक बार फिर नाक से बहुत करीब से जानी चाहिए। तो परफेक्ट बॉल था गेंदबाज रोहित का। इस ओवर की दूसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। ऑन साइड पर खेलना चाहते थे बल्लेबाज, इसीलिए शुभम यादव का मैदान के अंदर होना बहुत जरूरी था। तुषार ने कच्चा स्ट्रोक खेला, उसके बाद भी वो स्ट्रगल कर रहे हैं। और फिलहाल अगर देखें तो इस ओवर की कहानी में 2 लगातार बिंदी गेंदें आई है। फंटास्टिक बॉलिंग। इस ओवर में बल्लेबाज बड़े शॉट खेल सकते हैं, कम से कम 3 बड़े शॉट, तो एक बार फिर वो फाइटिंग टोटल बन सकता है। राइट ऑन द विकेट रोहित। ऑन साइड पर पुल किया, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है और ये क्या हो सकता है या नहीं देखने वाली बात है। खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने। दर्शनीय स्ट्रोक है, गगन चुंबी छक्का। और शानदार स्ट्रोक के साथ रन संख्या कुल मिलाकर 36 रन बने हुए। अच्छा स्ट्रोक था यह बल्लेबाज का। रुपेश ऑन स्ट्राइक, तुषार नॉन स्ट्राइक रेन पर। रोहित परब गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। वाइड बॉल का इशारा राकेश मोरे कर रहे हैं। इस जो कि मिस्टर इस्टा से रन संख्या 37। बहुत सारी चर्चा हो रही है और इस वक्त अबरार रोशन चाय वाले भी पहुंच चुके हैं। रोहित की इस ओवर की कहानी देखिए तो शुरुआत इन्होंने अच्छी की थी। 2 गेंदें बहुत बेहतरीन गेंदबाजी करते हुए बांध कर रखा था। उसके बाद में एक अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज रुपेश का। पटकी में गेंद, इस वक्त अभिजीत दूधे गेंद के नीचे क्या छोड़ दिया है।
तुषार अपने पास स्ट्राइक रख रहे हैं और 1 रन का इजाफा, 1 रन के 7 रन से क्या स्कोर अब आगे बढ़ता हुआ 38 रन 3 विकेट के नुकसान पर। सेमीफाइनल का दूसरा मुकाबला आप देख रहे हैं। भगवा चषक 2022 5वां साल है, बेमिसाल है और सफल टूर्नामेंट। 3 दिन में 3 टीमें खिलाना और उसके साथ अगर देखें तो इतनी मेहनत आपने की है, सबका एक बार फिर बहुत अच्छा योगदान, जिसमें SK आमरे, मनोज आमरे, सतीश भाऊ आमरे, उसके साथ देखें तो सचिन आमरे, संजोग आमरे, महेंद्र आमरे और चिकेन। टिप्पा खाने के बाद उछाल तो मिल रहा है, ऑन साइड पर खेलने की कोशिश हो रही है, गेंद को रीड नहीं कर पा रहे हैं। एक्सेलेंट बॉलिंग, एक अच्छा स्ट्रोक जरूर आया था, उसके बाद में अब रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है। स्ट्राइक रेट पर आप तुषार को देख रहे हैं। शुभम जादव का होना इसीलिए बहुत इंपॉर्टेंट था, रन नहीं बन पा रहे हैं। फील्डिंग की बात करते इस वक्त देखिए एक खिलाड़ी इस वक्त थर्ड मैन पर है, उसके साथ एक खिलाड़ी पॉन की तरफ आता हुआ कबर है, एक लॉन्गा पर खिलाड़ी मौजूद है, रोहित तैयार। तुषार स्ट्रगल कर रहे हैं। ओवर समाप्त हुआ बिंदी के साथ, 5 ओवर की कहानी समाप्त होती हुई रन संख्या कुल मिलाकर 38 रन जीतने के लिए 39 रनों की जरूरत है, क्योंकि 5 ओवर का मैच है। सेमीफाइनल का मुकाबला संजोग हमारे साथ जुड़ने वाले हैं, उससे पहले प्रेम दोपहर का प्रणव शिकवण, हर्षदीप आमरे या सर्वांचे देखील मनापासून धन्यवाद असतील। तर या स्पर्धेच्या नियोजनाकरता अत्यंत महत्त्वाचं योगदान आपण पाहू शकता SK आमरे आयोजकामध्ये अत्यंत महत्त्वाचं नाव, त्यानंतर महेंद्र आमरे, सतीश भाऊ आमरे, मनोज आमरे, सचिन आमरे, संजोग आमरे या सर्वांचं प्रचंड योगदान। हॅलो, स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसासाठी सामने पाहण्यासाठी आमच्या गावातील काही महिला इथं उपस्थित आहेत। मी सर्व महिला वर्गाला विनंती करतो कृपया व्यासपीठावर या आपण। त्यामध्ये आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य सुचिता आमरे, त्यांचे सर्व सहकारी महिला वर्ग सर्वांचे शिवसेना शाखा व युवासेना शाखा तर्फे हार्दिक स्वागत। कृपया आपणाला सर्वांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावर या। तो फिलहाल प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आएंगे। 39 रनों की जरूरत है। शानदार आयोजन टूर्नामेंट का आप देख रहे हैं, एक बड़ा टूर्नामेंट भगवा चषक T9 टूर्नामेंट दूधिया रोशनी में। अब ये दूधे के लिए 500 का इनाम है, तो भाई आप मंच की तरफ जाइए, आपका इनाम जरूर मिलेगा, क्योंकि आपको अब तो बल्लेबाजी नहीं करनी है। संजय आमरे सर, त्याचबरोबर MIDCचे अधिकारी संजय कदम साहेब इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर आपलं शिवसेना शाखा व युवासेना शाखातर्फे सहर्ष स्वागत, श्री संजय कदम साहेब। संजय आमरे, संजय श्रीराम आमरे कृपया व्यासपीठावर या। संजय श्रीराम आमरे, आपण जे पारितोषिक लावलं होतं 3 सलग डॉट चेंडू याचं पारितोषिक दिलं जातंय। त्याचबरोबर झेल जो घेतला होता त्याचं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक श्री ओंकार शेठ गुंदेकर यांना देखील विनंती व्यासपीठावर या। नितीन माटुंगे यांना हे पारितोषिक मिळणार आहे 1000 रुपयाचं। संजय आमरे इथे उपस्थित आहेत, त्यांच्या मार्फत सलग 3 डॉट चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक
मित्रांनो विनंती करतो आपण त्याचबरोबर त्याचबरोबर गुंदेकर शेठ यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक नितीन माटुंग यांना पहिला झेल टिपला होता. ओंकार गोंडेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक नितीन माटुंगे यांना प्राप्त होतं. तर यावेळेला संजोग आपल्याबरोबर निश्चितच आणखीन एक असे गोलंदाज आहेत, त्यांचं काय म्हणणं ते देखील तुम्हाला सांगेल. मैदानात खेळ देखील सुरू होते. पहिल्या 2 षटकामध्ये काय करतं ते आपण ऐकूया. योगेश पेंटकर मैदानामध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला मी इथे कदम साहेब उपस्थित आहेत. मी जीवन शेठ आमरे यांना विनंती करतो आपण त्यांचं यथोचित स्वागत. आपण पाहिलं तर 39 धावांचं एक दुष्ट आहे. पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं तर 39 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. इथे देखील तेच चित्र पाहतोय आणि पहिल्या सामन्यात 39 धावांचं पाठलाग TWG संघाने एकदम सहज पूर्ण केलं होतं. आणि त्यानंतर इथे मात्र कशा प्रकारची लढत होते पाहूया. कारण इथे जे 2 संघ मोपरे विरुद्ध आपण पाहतोय राजेश्वर सुपर किंग यांच्या माध्यमातील उपांत्य फेरीचा दुसरा सामना. आणि ते मात्र इथे गोलंदाजी देखील चांगली असणार आहे. गोलंदाजी बाकवर सज्ज होतोय जयेश. हा देखील आजच्या सत्रामध्ये ॲडिशनल, कारण पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये जयेशला आपण पाहिलं नव्हतं. एक दर्जेदार गोलंदाज आहे. पहिला चेंडू रॅटॅप ओव्हर द विकेटचा मारा योगेश पेनकरसाठी. हो, योगेशच्या बॅटमधून निघाले पहिला उत्तुंग अप्रतिम आरपार गगनचुंबी षटकार. बॅटमधून ज्या प्रकारचा अप्रतिम फटका आपण पाहतोय. 6 धावांनी सुरुवात केले, इरादे स्पष्ट केले. तर अर्थात योगेश पेंडकरने कालच्या सत्रात मित्रांनो सकाळच्या सत्रात शेवटचा सामना झाला होता, त्या सामन्यात देखील योगेशने सुंदर सुंदर फलंदाजी केली होती. कालचा दिवस जिथे संपला होता तिथूनच इथे सुरुवात केली. येस, आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर कमबॅक आहे. एक तेरी तो एक मेरी. आणि आपण पाहिलं तर महेश पालंडे यांच्याकडून लगातार 3 षटकारांकरता 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. मिकी माऊस प्लीज या आपण. अर्थात देवराज मिकी माऊस आपली उपस्थिती इथे नितांत गरजेचं आहे. पुन्हा एकदा कमबॅक केलं जयेशने. पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा योगेशसाठी. पुन्हा एकदा योगेशच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा सीमारेषेचा वेध घेताना चेंडू जाता 1 बाउन्स कणकणीत दणदणीत अप्रतिम. कधी आक्रमण केलं जात आहे, कधी रोखलं जात आहे. इथे मात्र धावसंख्या फलकावरती लागते. 39 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक पहिलं बिनबाद 11 11 विदाउट लॉस प्रोग्रेस फर्स्ट ओव्हर अप मेंटली पॉवर प्लेचं मित्रांनो हे पहिलं षटक आहे. त्यानंतर स्ट्राईकवर आपण पाहिलं तर तुषार रणदिवे क्रिकेटच्या पटलावरील एक मोठं नाव आहे मित्रांनो. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये अभिजित धोदे माझ्यासोबत बसलेत, जे 500 रुपयाचे मानकरी ठरले. सलग 3 चेंडू डॉट टाकले होते. पुन्हा एकदा जयेश सज्ज होते रॅट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. इथं मात्र सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर उत्तुंग छत्रपती शिवाजींचा
धावसंख्या मॅडम फलकावरती लागतात. पहिलं षटक चालू असताना 17 धावा, 17 विदाउट लॉस. आणि मागच्या सामन्यातच ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय, कारण आवाशी संघाबरोबर खेळताना TWG संघाने 39 धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली होती. तदनंतर इथे देखील ती सुरुवात पाहतोय. बोथ साईड आक्रमण आहे. तुषार स्ट्राईकला आल्यावर त्याने देखील आक्रमण केलं आहे. तदनंतर आपण पाहिलं तर योगेश पेंडकर सलामीला आला होता, त्याने सुरुवातीच्या 3 चेंडूवरती आक्रमण केलं. म्हणजे बोथ एंड म्हणजे दोन्ही साईडकडनं आक्रमण केलं जात आहे. धन्यवाद. आपण पाहतो व्यासपीठावर लोटेचे मेटकर साहेब उपस्थित आहेत. मी त्यांचं शिवसेना शाखा आवाशीतर्फे हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आवाशी गावचे माजी तंटबंदी अध्यक्ष राजेंद्र आंबरे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे, कृपया व्यासपीठावर या. आपण पाहिलं तर एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर या स्पर्धेसाठी जोडले जात आहेत. मित्रांनो, थोड्याच वेळात आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सचिनभाई कदम यांचं देखील आगमन होतं. त्यांच्या आगमनासाठी आमचे सर्व मान्यवर तयार आहेत, आतुरतेने त्यांची वाट पाहत आहेत. हो, इथे पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू तुषारच्या बॅटमधून निघालेला बॅक टू बॅक अप्रतिम असा हा चौकार. समाप्तीनंतर आजच्या शेवटच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य काय असेल तर अर्थात कर्जतचे आमचे अर्थात संदीप गायकवाड डान्सिंग अंपायर यांच्या माध्यमातून अप्रतिम असे कॉल्स पाहिले. षटकार, चौकार, नो बॉल, बाईचे अप्रतिम क्रीडा रसिकांचं मनोरंजन केले जाते. तदनंतर आपण पाहिलं तर देवराज मिकी माऊस याने देखील या स्पर्धेसाठी अत्यंत सुंदर कामगिरी पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर पहिलं षटक संपते आणि 39 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते बिनबाद 21 धावा. अद्याप हे समीकरण आपण पाहिलं एकदम सोपं समीकरण आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. इथं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं नवीन गोलंदाज दर्शन आपण पाहिलं तर योगेश पेंडकर मॅन इन फॉर्म आहे. योगेशच्या बॅटमधून प्रत्येक सामन्यात मित्रांनो चांगली कामगिरी आहे आणि अर्थातच एक दर्जेदार खेळाडू आहे आणि मॅच घेऊन खेळणारा खेळाडू आहे आणि तीच फलंदाजी आपण पाहतो योगेशची. क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. 10 PLच्या माध्यमातून त्याला आपण पाहिलं आहे, सुप्रीमच्या माध्यमातून पाहिलं आहे, यस RPL मधून देखील पाहिलं जात आहे. इथं हो फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. इथे मात्र चेंडूच्या मागे 2-2 क्षेत्ररक्षकात चेंडू अडवला जातोय. दुहेरीच्या टोल्याने स्थिती पण पाहिली तर 23 धावा फलकावरती लागत आहेत. षटक क्रमांक 2 अद्याप पण पाहिलं तर 23 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. काय सुंदर सुरुवात आहे. आपण पाहिलं तर कमी धावसंख्येचं पाठलाग करताना इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट नाही आहे. इथे पहिल्यापासून आक्रमण केलं जात आहे. लवकर मॅच संपवण्याचा इरादा दिसतोय, कारण यानंतर आपण पाहिलं तर ह्या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये ज्या संघाने तिकीट कन्फर्म केलं आहे अर्थात रत्नागिरी जिल्ह्याचा एक दर्जेदार TWG हा संघ असणार आहे आणि त्यांच्याबरोबर मला वाटतं कोणता संघ खेळतोय अंतिम फेरीत चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. इथे पाहूया कशा प्रकारची धाव येणार आहे ही. येस, पंच सांगतात की लेग बाईज आहे. लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव येते. स्थिती पण पाहिली तर 24 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 2 योगेश पेडकरची मित्रांनो एक खास वैशिष्ट्य आहे. जसा चेंडू तसा नाही. या आधी अकुट टप्प्यात चेंडू होते डीप फाईन लेग स्क्वेअरलेगच्या पट्ट्यात चौकार षटकार येताना पाहिले, कव्हरच्या पट्ट्यात पाहिलं, रिव्हर्स स्वीपचा फटका पाहिला, लॉंगॉनच्या पट्ट्यात. तर एक जसा चेंडू तसा नाही. परफेक्ट क्रिकेटर आहे, कूल क्रिकेटर आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सज्ज होते गोलंदाजी मार्कवर दर्शन. इथे मात्र अर्थात तुषार रणदिवे रिव्हर्स स्वीपचा फटका कसा मारायचा असतो हे सिद्ध करून दाखवले अर्थात तुषार रणदिवे. चेंडू सीमारेखा पार, खणखणीत दणदणीत चौकार डीज आहे. देखील आक्रमण केलं जात आहे. बहुतेक दोन्ही बाजूकडून चांगली फलंदाजी पाहिलं. हो हो, इथं मात्र सुंदर फटका आहे. मात्र तितका सुंदर झेल टिपलाय अर्थात डीप कव्हरच्या पट्ट्यात काय झेल टिपलाय फलंदाजात. पहिला धक्का, पहिला ब्रेक तो तुषार
मित्रांनो अर्थातच रामेश्वर सुपर किंग्स संघाकडे एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत. तर तुषार रणदिवे बाद झाल्यानंतर आनंद चव्हाण क्रिकेटचा ज्यांच्याकडे सर्वात मोठा अनुभव आहे, एक लिजंड क्रिकेटपटू आहेत. कारण आपण पाहिलं तर आनंद चव्हाण एक जबरदस्त फलंदाजी पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये देखील पाहिली होती. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर नॉस्ट्राईक एंडला जो योगेश पेंडकरला आपण पाहतोय, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावसंख्या 28 फलकावरती लागले आणि तुम्हाला जिंकण्यासाठी अद्याप 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सज्ज होतोय, दर्शनला मिळालेलं पहिलं यश आहे. आणि ते आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दर्शन राईट टाइम ऑफ द विकेटचा मारा आनंद चव्हाण. आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या पट्ट्यात एका धावेने खातं उघडलं जातं आहे. धावसंख्या 29 धावा फलकावरती लागतात. अर्थात दुसरं षटक चालू आहे. तदनंतर आपण पाहिलं तर हे मेंटेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि पॉवर प्लेमध्ये जशा प्रकारचं आक्रमण आपण पाहतोय शिवसेनेचे जलप्रमुख श्री सचिनभाई कदम यांचं आगमन होत आहे. व्यासपीठावरती रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आणि पहिल्या भगव्या चषकाचे जनक दाखल झालेले आहेत. कारण भगवा चषक झाला त्यामध्ये फ्लड लाईटमध्ये करा असा अट्टास होता आणि पूर्णपणे जबाबदारी त्यांनी खांद्यावरती घेतली. त्यानंतर सक्सेसफुल झालेली स्पर्धा होती भगवा चषकाची आणि आज व्यासपीठावरती सचिनभाईंना आपण पाहतो आहे. सामन्याला सुरुवात होते. उर्वरित चेंडू तर भरपूर आहेत कारण दुसऱ्या षटकाचा खेळ. आणखीन एक सुरेख फटका ऑन साइडला खेळलाय. चेंडू झाली सीमा पार. धावा मिळते 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. सामना समाप्त होतोय. या चौकारनिशी सामना त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण व्यासपीठावरती पाहू शकता आदरणीय सचिनभाई कदम यांना. संजोग पहिलं सत्र पहिला सीझन आपण खूप चांगला घेऊ शकलो. सर्वांची सुप्त इच्छा होती परंतु निश्चितच फार मोठं योगदान भाईंचं होतं. तर त्यांनी सांगितलं स्पर्धा घ्या पण दिवसाची घेऊ नका, रात्रीची घ्या, डे नाईट घ्या. परंतु मग प्रश्न होता की आता काय करायचं. डे नाईट घ्यायचं तर डिझेल लागणार आहे, लाईट लागणार आहे. तर ते म्हणाले काळजी करू नका, लाईटचा खर्च माझ्याकडून आणि ती जबाबदारी त्यांनी खांद्यावरती घेतली. ती जबाबदारी त्यांनी खांद्यावरती घेतली आणि मग मैदानामध्ये धमाके झाले. बरोबर. चौकार षटकारांची आतषबाजी झाली, फटाक्यांची आतषबाजी झाली आणि आपण त्याचे सर्वजण साक्षीदार होतो. सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि मैदानामध्ये देखील फटाक्याची आतषबाजी होते.
बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें तो होती रहती हैं. याला म्हणतात सर शिवसेनेचा धमाका. फायनलच्या मॅचच्या दिशेने जातोय तर मी विनंती करणार आहे TWJ घॉगर आपण या ठिकाणी मैदानामध्ये यायचंय, लाईनअप व्हायचंय. तर राजेश्वर सुपर किंग फायनलच्या मॅच करता आपण देखील सज्ज राहायचं आहे. मिकी माऊस एन्जॉय करतायत. व्यासपीठावरती दाखल झालेले आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय भाई म्हणजेच सचिनजी कदम आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेत त्या शेवटचा मॅच फायनलचा मॅचचा टॉस देखील केला जाणार आहे. तर TWJ घॉगर राजेश्वर सुपर किंग या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण सज्ज राहा. तत्पूर्वी संजोग आपण निश्चितच भाईंचा सन्मान या ठिकाणी करून घेऊया. निश्चितच आपण पाहतोय जिल्हा परिषदचे